हॅलो फ्रेंड्स. तर आपण हे दोन टॉपिक कव्हर केलेले आहे. फुल एज आणि रिलायन्स तुम्ही वेगवेगळ्या या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा मॉडेलमध्ये घेऊ शकता. तसंच आपल्याला ऑल क्रिएट करायचे असेल तर एईसी थ्रू तुम्ही ऑल पण या ठिकाणी ड्रॉ करू शकता. ओके, या ठिकाणी ऑलचं एक ऑप्शन आहे. तुम्हाला जशा प्रकारच्या ऑल या ठिकाणी मॉडेल क्रिएट करण्यासाठी घ्यायचे असतील तर तुम्ही अशा इथं डायरेक्टली घेऊ शकता. जसं रिक्वायर असेल तुम्हाला रूमचा एरिया वगैरे हे असेल रिक्वायर्ड असेल तसं तुम्ही या ठिकाणी घेणार आहेत. ओके, सो तुम्हाला जसं या ठिकाणी रिक्वायर्ड असेल तर तसं तुम्ही या ठिकाणी ड्रॉ करणार आहात. ओके, तुम्हाला जसं रिक्वायर्ड असेल तुम्ही मॉडेल वगैरे क्रिएट करू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे एसी एक्सटेंडेडचा यूज करून तुम्ही फुले जसं की तुम्हाला काही 3D जे मॉडेल असतील त्याच्यामध्ये ट्रीज वगैरे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे श्रब्स असतील ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर रेलिंग करू शकता. वेगवेगळ्या रेक्टँगल आणि राऊंडेड शेप आपल्याला या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि वॉल तुम्हाला क्रिएट करायची असेल डायरेक्टली तर तुम्ही वॉल वगैरे क्रिएट करू शकता. त्याची इथं विड्थ वगैरे तुम्ही चेंज वगैरे करू शकता वॉलची. ओके, या ठिकाणी तुम्ही त्याची विड्थ वगैरे घेऊ शकता. 9 इंच असेल, 4 इंच असेल. हाईट तुम्ही या ठिकाणी इन्क्रीज करू शकता. जसे की आपली स्टँडर्ड हाईट असते 10 फीट. तर जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तुम्ही या ठिकाणी त्याला ऍडजस्ट वगैरे करू शकता. ओके, तर त्याचा यूज करू जसं तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तसा तुम्ही त्याचा यूज करणार आहात. ओके, हे तिन्ही पण ऑप्शन असतील. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स.